सर्वात चॅलेंजिंग म्हणजे कैवल्यगान. मी वसंतराव मधलं शेवटचं जे वसंतरावांचं गाणं आहे त्याचं मला खूपच जास्त दडपण आलं होतं जेव्हा, म्हणजे गर्द अंधारात आता चालणे माझे तुझे, राहिले केव्हाच मागे चांदणे माझे तुझे, असं असं मी माझ्यासाठी लिहिलेलं होतं. एक तर मला कुठलंही काम, अगदी मराठीतलं जरी काम आलं पहिल्यांदा तरी सुद्धा मी पटकन हो करूया असं म्हणतो, कारण ओळखीतल्या लोकांचे फोन असतात किंवा आपल्याला काम हवं असतं. आणि तो फोन ठेवल्या ठेवल्या मला असं वाटतं की आपल्याला हे जमणार नाही. गागा लगाल गागा गागा लगाल. आता माझ्याकडे एक पण कविता नाही. तू जर म्हणालीस मला आत्ता, तू कवी आहेस ना, मला आत्ता कविता ऐकव आणि आजपर्यंत न ऐकवलेली आत्ताची कविता ऐकव, तर आय कांट. मुळातच विशेषतः ही जी विधा आहे ना कविता नावाची, ती शून्यातनं काहीतरी निर्माण करण्याची आहे. मला तर कधी कधी असं वाटतं की आपण एवढ्या लायकीचे नाहीच आहोत की लोक इतकं आपल्यावरती प्रेम करतात आणि तिथे उतरलेत याचा थांग पत्ता न लागू देता, म्हणजे रिसेप्शनवर जाऊन बोलायचं नाही की मी गुल्हार साहेबांना शेजारी कोणी असेल तर अरे बापरे सर असं असं होणार ते. तर लिफ्ट 5व्या मजल्यापर्यंत जाईस्तोवर घाम फुटलेला, बेल वाजवायच्या आधी मी दरवाजाला नमस्कार केला. तर मी खाली असं वाकले असताना त्यांनी आतून स्वतः दार उघडलं. मला तर फॅन हा शब्द सुद्धा आवडत नाही. फॅन नसतात ते, तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे मित्र असतात. ते मला अडचणीत आण तू, पण आता मी बँकरप्ट हल्ली रील्स बघत बसतो. रील्स मध्ये एक प्रश्न सुचलाय. गप्पा मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या आजच्या भागात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या पाहुण्याची मी तुम्हाला ओळख करून देणार नाही, कारण त्याची ओळख करून देण्यापेक्षा तो माझा मित्र आहे ह्याचा मला खूप जास्त आनंद आहे. भेटूया कवी, गीतकार आणि अजून बरंच काही काही टॅलेंट असलेला माझा मित्र वैभव जोशी आहे. हाय वैभव. हाय. थँक्यू. आणि तुम्हाला डेट दिलीच या. नाही नाही, असं काही नाहीये, आपली डेट जुळून येत नव्हती एवढंच. म्हणजे बदनामीने सुरुवात नको. बदनामी नाही करत, पण तू खूप बिझी आहेस आणि खूप छान वाटतं की आपल्या Thank you. डेट जुळत नाही, हो. ही चांगली गोष्ट आहे अर्थातच. पण फायनली डेट जुळली आणि थँक्यू तू या कार्यक्रमात आलास. असा एक वेगळा वैभव जोशी आहे का की जो आम्हाला कोणालाच माहिती नाही? म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नाही की मी 8 वर्ष खूप मनापासून तबला शिकलोय आणि रियाज केलाय. खूप जास्त म्हणजे एक काळ तर असा होता की मी रात्री लवकर जेवून घरात निजानीज झाली की माझ्या खोलीचं दार बंद करून तबल्यावरती पंचा टाकून, कारण कोणाला त्रास होऊ नये, आणि त्याने तुमच्या हाताचे स्ट्रेंथ पण वाढते. म्हणजे तबल्यावरती पंचा टाकलेला असताना तुम्ही डग्ग्यातनं जेव्हा आवाज काढू शकता तेव्हा तुमचे फोर आर्म्स आणि याचं तयारी वाढते. तर दोन्ही फायदे त्याच्यामध्ये. असं रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत करायचो आणि 8 वाजता उठून नोकरीला जायचो. पण मला त्यांनी कधी असं थकवा आलाय, स्लीप डिप्रायव्ड आहे असं नाही. मध्ये जेव्हा मिळेल तेव्हा मग ऑफिसमधनं लवकर आलो तर एक 3-4 तास झोपलो, किंवा 5 वाजता संपलं तर 5 ते 7:30-8 वाजेपर्यंत झोपलो असं. पण एक असं धून जशी चढते ना तसं तबल्याचं व्यसन झालं होतं मला. पण मग ह्या तबल्याचा तुला एक गीतकार म्हणून कसा खूप जास्त मला असं वाटतं की विशेषतः गीतकार म्हणजे कवीला सुद्धा फायदा होतोच, पण विशेषतः गीतकारांना एखादं इन्स्ट्रुमेंट येत असेल तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. तुम्ही आधी शब्द लिहिणार असाल तर तुम्हाला एक तुमची एक पायलट ट्यून मनामध्ये धरून 1 मीटर तुम्हाला पकडता येतं. तुमचं वृत्तलयींवरती तुमचं प्रभुत्व वाढतं त्याच्यामुळे. आणि त्याहून जास्त चालीवर जर तुम्हाला लिहायचं असेल गाणं तर साधारण बंद तोंडाचे शब्द कुठे वापरू नयेत. म्हणजे वाक्याच्या शेवटी आकारांती किंवा इकारांती शब्द असावेत, म्हणजे गायकाला तो स्वर सस्टेन ठेवता येतो. अशा पद्धतीने म्हणजे सांग ना म्हणताना जेवढा सस्टेन मिळेल गायकाला, तसं दिवस वगैरे अशा शब्दांनी संपत असेल तर एकदम बंद होतं ते गाणं आणि त्याचा इम्पॅक्ट राहत नाही. तर असं जर ना वगैरे सारख्या आकाराने संपणार असेल तर पुढच्या ओळीला ब्रिज घेऊन जाता येतं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वादनातून मला तरी तशा कळलेल्या आहेत की आपण हे करायला पाहिजे. काही अनेक संगीतकारांनी पण समजावून सांगितलेत. पत्की काकांनी सांगितलं होतं मला की अशा शब्दांनी संपवायचं नाही वाक्य कधी. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे तुला तुला पाहुनी सजला माझा दिवस, उदाहरणार्थ. खूपच क्रिपी लाईन आहे पण ठीक आहे. पण उदाहरणार्थ असं असेल तर सगळी ओळ गायल्यानंतर दिवस इथे तुमचं संपतं.
गायकाचा, म्हणजे श्वासच तिथे थांबवावा लागतो त्याला. त्याच्याऐवजी मला भेटूनी कसे वाटले सांग ना, असं म्हणताना त्याच्यामधला आर्जव ना तो अजून आणखीन जास्त वेळ सस्टेन केल्याने त्याला येणारे अंडरले लेयर्स त्याचे जे आहेत सगळे, तर त्या सगळ्या गोष्टी शक्यता वाढतात त्याच्यामध्ये. आणि मी असे अनेक अ, नवीन वृत्त तयार करण्याचा पण प्रयत्न करतो मराठीमध्ये. म्हणजे भुजंगप्रयात जे आपलं नावाचं एक वृत्त आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तर त्याचं जे मीटर आहे ते लगागा 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 मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं आहे. तर त्याला मी पुढे आणखीन काही अक्षरं जोडून एक नवीन मीटर तयार केलं होतं, की मनाचा असा वेग मंदावला तर कसे व्हायचे. आता ऍक्च्युली भुजंगप्रयात वृत्त तरला संपतं, पण पुढे मी आणखीन अक्षरं वाढवली. त्याने गाण्याची चाल बदलते, त्या संगीतकाराला एक्सपेरिमेंटेशन करता येतात, त्यानंतर ताल बदलतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला मजा येते. मजा आहे. बेसिकली ते आहे. पण आता आम्हाला जेव्हा गाणं येतं तेव्हा ते फायनल असतं, मग आम्ही त्याच्या रिहर्सल्स करतो किंवा परफॉर्म करतो. पण आता तू जेव्हा एखादं गाणं लिहितोस तेव्हा बरेच वेळेला असं होतं की आपण पर्सनल लाईफमध्ये वेगळ्याच काहीतरी कामात असतो किंवा कुठल्या तरी वेगळ्या सिच्युएशन मध्ये जात असतो आणि अचानक गाणं येतं की आता हे गाणं तुला लिहायचंय. खऱ्या आयुष्यात तू विरुद्ध सिच्युएशन मध्ये हो, असं. पण आलेली वेगळी असते. हो. अशा वेळेला काय होतं एक्झॅक्टली एका गीतकाराला? मला असं वाटतं की म्हणजे हा खूपच इनोसंट अप्रोच आहे, परंतु मला असं वाटतं की गाण्याच्या जन्माची वेळ ठरलेली असते. प्रत्येक कलाकृतीच्या रचनेची किंवा जन्माची वेळ ठरलेली असते. तुम्ही कुठल्या मनस्थितीत आहात ह्याच्याशी त्याचं फार काही म्हणजे त्याच्यावरती फार काही अवलंबून नसतं. तुम्हाला जर ती सिच्युएशन हिट झाली, तर तुम्ही जिथे आहात तिथून इमिजिएटली दुसऱ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये ट्रान्सपोर्ट होता. मग तेवढ्या काळापुरतं, म्हणजे समज आता मी एखाद्या कुठल्या तरी मैफिलीत आहे आणि मला मेसेज आलाय की अर्जंट, म्हणजे मी श्रोता म्हणून कुठल्या तरी मैफिलीत आहे आणि मी एन्जॉय करतोय आणि तिथे खूप चांगलं एखादं पावसावरचं म्हणा किंवा कुठलं तरी छान रोमॅन्टिक गाणं चालू आहे आणि मला अचानक जर सॅड व्हर्जनचं दे आता लवकर गाणं, असं लवकर म्हणजे ते काय तुम्हाला अर्ध्या तासात दे वगैरे असं म्हणत नाही, पण तुमच्या मनात काहीतरी चक्र सुरू होतात, तर तुम्ही त्याच पावसाची वेगळी शेड तुम्हाला त्याच गाण्यामध्ये सुद्धा दिसायला लागते. की समजा हे जे सांगतायत ह्या गाण्यातनं, ते जर आता समज माझं उमलले आभाळवर हे चांदणे माझे तुझे जर मुरंबामधलं गाणं कोणी गातंय स्टेजवरती आणि मी कौतुकाने ऐकतोय, तर त्याच्याचकडे असं बघितलं जातं की हे भेटले हे ठीक आहे, पण उद्या कदाचित त्यांचं विस्कटलं काही आणि हे भेटले नाही तर मग ह्या चांदण्याचं काय होणार आहे, असे काहीतरी तुमच्या मनामध्ये बॅक ऑफ द माइंड काहीतरी सुरू होतं. आणि म्हणजे रादर तुला सांगायचं तर उमलले आभाळावर हे चांदणे माझे तुझे जे गाणं आहे, ते माझ्याच एका अत्यंत निगेटिव्ह विरहाच्या गाण्याचं दुसरं व्हर्जन आहे. म्हणजे गर्द अंधारात आता चालणे माझे तुझे, राहिले केव्हाच मागे चांदणे माझे तुझे, असं असं मी माझ्यासाठी लिहिलेलं होतं. पण सिनेमाची सिच्युएशन खूप प्लेझंट होती आणि जसराज पेटी वाजवत बसला होता, जसराज जोशी, आम्ही जेव्हा चाल आणि गाणं करत होतो तेव्हा. तर त्याच्यावरती मला हे ऍप्ट वाटलं. फक्त माझी इमोशन निगेटिव्ह होती, ती कन्वर्ट करून उमलले आभाळावर असं असं केलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर तेव्हा मी एका विरुद्ध मनोवस्थित होतो. गर्द अंधारात आता चालणे माझे तुझे, परंतु गाणं म्हणून करताना इमिजिएटली ते घडून गेलं. पण मग असं एखादं खूप चॅलेंजिंग गाणं तुला आठवतंय असं कुठलं? सर्वात चॅलेंजिंग म्हणजे हेच कैवल्य गान, मी वसंतराव मधलं शेवटचं जे वसंतरावांचं गाणं आहे, त्याचं मला खूपच जास्त दडपण आलं होतं जेव्हा राहुलने फोन केला तेव्हा, की वसंतरावांचं आयुष्य सांगणारं गाणं लिही, त्यांची शेवटची मैफल आहे आयुष्यातली, असं. मी म्हटलं अरे सिनेमात त्यांची शेवटची मैफल आहे, त्यानंतर ते गायले नाहीत असं आपण सांगतो आहोत, जे की खरंच त्यांच्या आयुष्यात घडलं, तर त्यांचंच एखादं पॉप्युलर आपण बंदिश नाट्यगीत ह्याच्याने संपूया. तर तो म्हणला नको तसं करायला, तर तो खूपच सोपा मार्ग आहे, काही नाही घडलं तर ते करता येईलच, पण मला तसं नाही करायचंय. आणि तो संगीत पण करत होता, तर मला तू लिहून दे. आणि जनरली अशा वेळी मी माझी टू व्हीलर घेतो, मला कारमध्ये गाणी सुचत नाहीत. खूपच व्यवधान असतं ते चालवताना, त्यामुळे मी आपले 10च्या स्पीडनी शेवटच्या रांगेतून लेनमधनं जात असतो आणि मी जातो जनरली आपल्या नदीकाठी.
आणि तिथे गाडी लावून फिरत बसतो मी. तर आता इतक्या हरहुन्नरी कलाकाराचं, इतक्या प्रतिभावंताचं सगळं आयुष्याचं सार 10-12 ओळीत मांडायचं म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि कसं, म्हणजे बरं त्यात पुन्हा ते रिपोर्टिंग सारखं वृत्तांतात्मक सुद्धा होऊन उपयोग नाही, की वसंतराव असे होते, वसंतराव तसे होते, असं नाही सांगता येत. आणि ते स्वतः गाणार आहेत ना? हा, ते स्वतः. तर ते कसं म्हणणार ना, मी असा होतो, मी हे केलं, मी ते केलं. मग मला असं वाटलं की शेवटचं गाणं म्हणजे त्यांचं मोक्षाचं गाणं. मोक्षाचा सूर त्या दिवशी लागला आणि सगळ्या जंजाळातनं सुटका झाली, असं असं. मग मोक्ष म्हणजे काय, तर मग कैवल्य. आणि कैवल्याचं गाणं म्हणजे काय, तर कैवल्य गान हा शब्द तेव्हा सुचला. अं, तिथे खरं तर माझ्यासाठी ते पुढे 15 मिनिटात गाणं लिहिलं मी. पण त्या कैवल्य गान या शब्दापर्यंत येईस तोपर्यंत खूप जास्त घुसमट म्हणतात ज्याला, जी चांगली असते एका अर्थी. आणि दडपण पण खूप होतं, म्हणजे की आपण राहुलला शब्द दिलाय, राहुल एवढा महत्वाकांक्षी चित्रपट करतोय, व्यक्तिमत्व वसंतरावांचं एवढं थोर आणि असं, तर त्याला साजेसा शब्द, त्याला ती प्युरिटी बरोबर आली त्या शब्दाने, असं मला वाटतं. स्वतःच असं आपल्या गाण्याबद्दल म्हणणं बरोबर नाही, परंतु त्या कैवल्य गान ह्या शब्दाने मग बाकीचं गाणं सगळं जस्टिफाय झालं. आणि मग तुमचे जे स्किल सेट्स, तुम्ही सॉफ्ट स्किल्स जे अचीव्ह केलेले असतात अनेक वर्ष लिहून वगैरे, आणि तबल्याचं नॉलेज, त्याच्यामधनं लक्षात आलं की कैवल्य गान हे आनंद कंद या वृत्तात बसणारा शब्द आहे हा. तर म्हणजे आनंद कंद वृत्त म्हणजे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, गागा लगाल गागा गागा लगाल, असं. तर आता समेवरी हे कैवल्य गाणं आले. मग उलटी ओळ आली की कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले, आता समेवरी हे कैवल्य. माझ्या आयुष्याची मैफल समेवर आली आता सगळं, असं सगळं. आता हे तर सांगितलंस तू चॅलेंज, पण ह्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजिंग तू कधी काही फेस केलंयस का? गेल्या काही महिन्यात मी आव्हानं फेस करतोय, म्हणजे सगळी, की साऊथ इंडियन फिल्म्स म्हणजे कन्नडा, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम याचे हिंदी रिलीजेस जे असतात, ती हिंदी गाणी मी करतो हल्ली. म्हणजे ती जी त्यांची गाणी असतात ती ती हिंदीमध्ये करतो. 100 गाणी केली मी त्याची आतापर्यंत. तर ते खूपच जास्त, म्हणजे एक तर मला कुठलंही काम, अगदी मराठीतलं जरी काम आलं पहिल्यांदा, तरी सुद्धा मी पटकन हो करूया असं म्हणतो, कारण ओळखीतल्या लोकांचे फोन असतात किंवा आपल्याला काम हवं असतं. आणि तो फोन ठेवल्या ठेवल्या मला असं वाटतं की आपल्याला हे जमणार नाही. मला खूप भीती वाटते. मग मी 4-8 दिवस त्याबद्दल काही करूच शकत नाही. म्हणजे ते 4 दिवसातलं गाणं असेल तर खूपच माझी धडपड होते. देतो मी, पण स्वतःला त्या कम्फर्ट झोनमध्ये आणण्यासाठी किंवा रादर डिस्कम्फर्टेड झोनमध्ये आणण्यासाठी खूप धडपड करावी लागते. आणि मग मी त्याच्यावरती थोडंसं ते एकदा घेतलेलं काम आता आपल्याला करायचं आहे या झोनमध्ये आलो की मग मी हळूहळू त्याचा विचार करू लागतो. किंवा चाल दिली असेल तर ती चाल ऐकत राहतो, फक्त मुरवत राहतो, जेणेकरून चालीवरती शब्द असे असे पेस्ट करून नाही गाणं तयार होत केव्हाही. कुठलीही चाल, आता ही अदर लँग्वेजेस मधली असो किंवा आपल्या मराठीतली सुद्धा असो, तुम्हाला ती चाल तुमच्यामध्ये मुरवून घ्यावी लागते आणि वाट पाहावी लागते की त्या चालीत तुमच्याकडून शब्द बाहेर पडतील. म्हणजे चाल आधी खूप ऐकायला. हा, म्हणजे तुम्ही असं कानात एक चाल लावली आणि त्याच्यावरती असे शब्द लिहितोय, असा, अच्छा ह्याचं स्कॅनिंग हे आहे का, तर मग हे असं करूया, हे लगागा आहे का, हे असं करूया, हे गागा आहे का, तर ह्याचं 3 गुरुचा शब्द लिहायचा आहे का, मग माघारी लिहायचं का, असं करून हे होत नाही, गाणं तयार होत नाही कधीच. म्हणजे गाणं तयार होईल पण ते चांगलं गाणं होईल याची शाश्वती नाही. कारण संपूर्ण गाण्याचा एक जीव, एक काहीतरी एकसंध तुम्हाला काहीतरी मिळालं, त्याच्यामधली नाळ किंवा वीण मिळाल्याशिवाय तुम्हाला तसे शब्दच येत नाहीत त्याला अनुरूप असे. त्यामुळे ते चालीवर लिहायचं असेल तर मग मी फक्त चाल ऐकत बसतो आणि कधीतरी गाणं येईल याची वाट बघत बसतो. साऊथच्या गाण्यांबद्दल प्रॉब्लेम असा आहे, एकतर डेडलाईन्स असतात. दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या गाण्यांच्या चाली आपल्या चालींपेक्षा खूप वेगळ्या असतात. वेगळ्या म्हणजे चाली म्हणजे ऐकायला नाही, डिकोड करण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे 2 ओळींचा मुखडा, 2-3 ओळींचा मुखडा आणि 2 कडवी असं बऱ्यापैकी अजूनही चालू आहे, म्हणजे गाण्यांचा फॉर्मॅट. त्यांच्याकडे पल्लवी, अनुपल्लवी, तराना असं असं काय काय हे जे असतात त्याच्यामध्ये. तर त्यांचा मुखडा सुद्धा 8 ओळींचा असू शकतो आणि कडवं 2च ओळींचं असू शकतं.
परत काहीतरी एक वेगळं त्याच्यामध्ये काहीतरी ताना हरकती असू शकतात, ऑथेंटिक काहीतरी शास्त्रीय क्लासिकल, परत ते 4-5 ओळींचं काहीतरी करतात. असं असं वेगवेगळे एक्सपेरिमेंटेशन जास्त होताना मी बघितलंय साऊथमध्ये. तर त्यामुळे त्यांचं नक्की या गाण्याचं लँडिंग पंचलाईन कुठे म्हणतो जिथे आपण, किंवा कुठली महत्वाची ओळ सतत हिट होतीये, तर अनेकदा ती रिपीटच होत नाही. मग तुम्हाला नक्की गाण्याचा सोल काय आहे आणि कशावरती आपण एम्फसाइज करायचंय हे लक्षात येत नाही. मला तरी येत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट असतं. म्हणजे विशेषतः सिनेमा रिलीज झालेला टेलिव्हिजनवर आणायचा असेल किंवा कुठल्या चॅनलवरती किंवा OTTवर आणायचा असेल, तर तुम्हाला त्यांचा व्हिडिओ बघायला मिळतो. हां. पण नेशन वाईड, वर्ल्ड वाईड रिलीज असेल, तर तेव्हा ते बाहेर पाठवू शकत नाहीत नॅचरली, म्हणजे शूट झालेलं त्यांचं गाणं. तर ते तुम्हाला फक्त गाणं पाठवतात आणि तुम्हाला सिच्युएशन इमॅजिन करावी लागते. मग ब्रीफिंग देत नाही. बरेचदा ब्रीफिंगमध्ये प्रॉब्लेम असा होतो की त्यांना त्यांचं म्हणणं आपल्याला कळेल अशा पद्धतीने मांडता येत नाही, हं. किंवा आपल्याला त्यांना समजतील असे प्रश्न विचारता येत नाहीत. बरेचदा तरी असं झालेलं आहे की आम्ही तिथल्या लिरिसिस्टशी बोलण्याचा प्रयत्न केला की हे गाणं तुम्ही कुठल्या मनस्थितीत लिहिलंय, काय ह्यातनं सांगायचंय. तर ते त्यांना म्हणजे असे काही लिरिसिस्ट आहेत, त्यांना हिंदी सुद्धा येत नाही आणि इंग्लिश सुद्धा येत नाही. मराठी तर लांबची गोष्ट. त्यांना फक्त त्यांच्याच भाषेत बोलता येतं, तामिळ, तेलुगू जे काय आहे ते. मग एखादा दुभाषी तिथला आणून कोणीतरी तो तोडकं मोडकं काहीतरी सांगतो. मग मला ज्या लोकांनी कॉन्टॅक्ट केलेलं असतं ते म्हणतात, दादा आप ही देख लो ना, आप कर लोगे. मग आपण तेव्हा हो हा, डोंट वरी, मी करून. पण तुला एवढी सिच्युएशन तरी कळते का की हे रोमॅन्टिक आहे, हे साधारण गाण्याच्या टोनवरनं संगीताचं थोडंफार ज्ञान आणि कान वडिलांच्या कृपेने असल्यामुळे आपल्याला कळतं की गाण्यातनं काय म्हणतात. म्हणजे पुरिया धनश्री आहे, साधारण सुरावट पुरियाची आहे, आणि एकटंच मेल सोलो आहे. मग त्याच्यामध्ये लॉंगिंग आहे का, किंवा यमनच्या जवळपास जाणारं काही आहे का, किंवा श्रीरागाच्या जवळपास जाणारं, आणि ड्युएट आहे, मग दोघे जण गात आहेत का, मग दोघे लांब आहेत का, अशा सगळ्या इमॅजिनेशन मधनं गाणं लिहायला लागतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिज्युअल्स न दिसल्यामुळे तुम्हाला लिपसिंग इमॅजिन करायला लागतं. म्हणजे त्यांचं गाणं ऐकताना त्यांचे शब्द कुठले ओठाला ओठ मिळणारे शब्द आहेत, तिथे तुम्हाला हिंदीतले लिपसिंग वाले शब्द आणावे लागतात. म्हणजे उदाहरणार्थ मी जर एक भयंकर रोमॅन्टिक गाणं त्यांचं चाललेलं आहे आणि त्यांचा शब्द मला सांगता येणार नाही काय, पण त्यांचा शब्द असा असं संपतोय, असं धर संपतोय. हा. तर आणि माझ्या डोक्यात मी मुद्दाम पाऊस पण आणलाय त्याच्यामध्ये, आणि मी सावननी जर माझी ओळ संपत असेल ननी, तर ते थिएटरवरती एकदम स्क्रीनवरती एकदम मिसमॅच दिसतं. मग तुम्हाला तो बारिश का मौसम असं आणावं लागतं तिथे. आणि अनेकदा असं होतं की मग काही काही ठिकाणी कॉम्प्रोमाइजेस करायला लागतं, जिथे ह्या भाषेत त्या भाषेसारखे शब्दच नसतात जुळणारे. तिथे मग थोडंसं खट्टू व्हायला होतं की आपण अजून थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, पण मग वेळेचं बंधन, असं सगळं. तर हे खूपच चॅलेंजिंग आहे. म्हणजे मला तरी खूपच चॅलेंजिंग आहे. या रेटमध्ये तू त्या भाषा शिकण्याचा प्रयत्न करतोयस का थोड्या तरी? मला माझं आयुष्य इतक्या चमत्कारिक घटनांनी भरलेलं आहे की म्हणजे हे चालू असताना ह्या भाषांचा कसा अभ्यास करावा मला कळत नव्हतं. तर ह्या काळात मला देवकीताई पंडित यांनी मला संपर्क साधला माझ्यावर आणि म्हणाले की अरे, भारतीय स्त्री संत कवयित्री सगळ्या प्रदेशातल्या, ह्याच्यावरती आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे आणि तो तू लिहावास पूर्ण, आणि त्यांच्या कवितांचे भाषांतर आपल्याला करायचंय, तर ते मराठीमध्ये करायचं. तर मी त्यांना म्हणालो की स्त्री संत कवयित्री, संत कवयित्री, म्हणजे स्त्री संत कवयित्री द्विरुक्ती होईल, पण संत कवयित्री. मग काश्मीरमधली लल्लेश्वरी, मग आंध्रामधली अंडाल, गुजरातमधली गंगासती, ह्या सगळ्या प्रदेशातल्या संत कवयित्री होऊन गेल्या. तर मी म्हटलं त्यांना आपण मराठीत पण करूया आणि हिंदीत पण करूया. मग त्यामुळे आमचे कार्यक्रम दिल्ली, बेंगलोरला पण झाले ते. आणि ह्या सगळ्या संत कवयित्री वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या, वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीशी त्यांनी लढा दिलेला, आणि त्यातून त्या सगुण साकाराच्या
वाटेवर जाऊन परत निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जो आधार, त्यांना जी एनर्जी मिळत होती, जो कुठला त्यांचा देव त्यांनी लल्लेश्वरीचे शंकर किंवा इकडे कृष्ण असं जे काही होतं, त्याचा आधार घेऊन त्यांनी सगळ्या जनरीती बंधनं कशी मोडून काढली, ह्या सगळ्याचा अभ्यास मला करता आला. आणि मग त्यांच्या कविता हिंदी आणि मराठीमध्ये आणायचं म्हटल्यानंतर त्याचा मला त्या भाषांचा थोडासा अभ्यास करता आला. तो करता करता साऊथ इंडियन लँग्वेजेसचा अभ्यास झाला पॅरलली. आणि मग आणखीन गाणं लिहिणं सोपं होत चाललं. आता हे जर देवकीताईंकडनं मला आलं नसतं, तर कदाचित निगुतीने आता मी मल्याळम शिकतोच म्हणून माझ्याकडनं कधीच झालं नसतं. किंवा प्रत्येक भाषेचं तुम्ही टीचर लावू शकत नाही, ऑनलाईन जरी शिकायचं झालं तरी. पण बाय द बाय हा कार्यक्रम मला त्या संत कवयित्रींचं इतकं म्हणजे आकर्षण नको म्हणूया आपण, पण म्हणजे मला इतकं छान वाटत होतं तो प्रोजेक्ट करताना, की अरे काय काय होऊन गेले आणि काय लढा दिलाय आपल्या स्त्रियांनी, आणि अजूनही आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की हे करावं लागतं. तर ते करता करता आपोआप थोडा थोडा भाषेचा सुगंध मला येत गेला, सगळ्या भाषांचा, आणि मग गाणं लिहिणं आणखीन सोपं झालं साऊथचं. पण मग अशी कुठली कमेंट आहे ज्या साऊथच्या गाण्याबद्दलची तुला कधी मिळाली आहे? कारण ह्या फिल्मचं आता आपण बघतो तेव्हा आपण स्क्रोलच बघत नाही. हो, पण असं कधी काही आता जवळपास सगळ्या साऊथच्या सुपरस्टार्सची सिनेमे गाणी मी केली. अगदी रजनीकांत सरांपासून सगळे, म्हणजे अजित म्हणा, विजय म्हणा, जे कोण आहे ते सगळ्यांचे केलेत मी. महेश बाबू, माझा लाडका हिरो. तर बरेचदा असं म्हणतात की ओरिजिनल गाण्यापेक्षा हिंदी गाणं आम्हाला जास्त आवडलं, आणि मला वाटतं त्याचा ऑडियन्स पण जास्त आहे हिंदीचा, त्यामुळे पण जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतं, आणि तशा पद्धतीच्या कमेंट्स त्या गाण्यांवरती येतात, मला पर्सनली येतात. कंगना राणावतजींचं मी हे केलं होतं, चंद्रमुखी 2, त्याची गाणी लिहिली होती, तर ती सुद्धा अशी न बघताच लिहिली होती. तर त्यांचं पण म्हणणं होतं की मला ओरिजिनलपेक्षा हिंदी जास्त व्हर्जन्स आवडली. पण आता तुला जेव्हा ती फिल्म येते तेव्हा फिल्ममध्ये ड्रामॅटिक सिच्युएशन्स असतात आणि स्वप्नातल्या पण अशा तशा पण असतात. मग तुला तेव्हा कसं कळतं की हे आताच्या काळातलं गाणं आहे का ते काही पौराणिक करतायत का काही, का तसं ब्रीफिंग तेवढं तरी दिलेलं असतं? साधारण खरं तर मी ब्रीफिंग खूप गाण्यांमध्ये घेतलंच नाहीये. 1 किंवा 2 गाणे 100 पैकी असं धर. पण वाद्यमेळ काय आहे, किती शास्त्रोक्त सुरुवात आहे गाण्याची, किती मॉडर्न आहे का रॅप सॉन्ग आहे, याच्यावरनं तुला साधारण भाषा कुठली आणि लहेजा कुठला वापरायचा याचा अंदाज येतो. नाही, खूप कठीण काम आहे. तू खूप लिलया केलंयस ते. नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. पण असं करताना एक अजून वेगळा चॅलेंज असा असतो की एखादं गाणं आपण खूप मनापासून लिहितो, म्हणजे जीव ओतून लिहितो. कदाचित ते गाणं बाहेर येतही नाही, हो. किंवा लोकांपर्यंत आपल्याला ज्या पद्धतीने पोचेल असं वाटतं तसं पोचत नाही. आणि काही वेळेला उलट होतं की तसं पटकन सुचलेलं असतं, त्याच्यासाठी आपण इतकी मेंटल एवढं ड्रेन होत नाही, ते गाणं भयंकर हिट होतं. असं तुझ्यात ते झालंय? असं कुठलं गाणं? खूपदा झालंय. म्हणजे माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवरती तप्तपदी नावाचा सिनेमा केला होता सचिन नागरगोजेने. आणि त्याच्यासाठी मला गाणी लिहायला जेव्हा त्याने बोलवलं तेव्हा रोहित नागभिडेने संगीत केलं त्याचं. तर मी अगदी उत्साहाने टागोर बाबूंचं आपल्याला काहीतरी करायला मिळतंय, काय हा आशीर्वादच आहे, असं सगळं करून मग त्यांचं फायरफ्लाईज नावाचं एक 4-4 ओळींचं इंग्लिश कवितांचं पुस्तक आहे, ते माझं खूप आवडतं होतं. आणि तो फॉर्म मला खूप आवडला, आणि मी म्हणलं आपण पण एक सेवा म्हणून गुरुजींची आपण पण 4-4 ओळींच्या रुबाया लिहू त्याच्यामध्ये. आणि खूप लिहिल्या होत्या मी, आणि त्याने वापरल्या पण सिनेमामध्ये. पण तो सिनेमा पोहोचला नाही लोकांपर्यंत. वीणा जामकरने इतकं अप्रतिम काम केलंय त्याच्यामध्ये, आणि ती गाणी पण पोचायची राहून गेली. पण ते अगदी सुरुवातीला. पण तेव्हा एक धडा मिळाला की असं होतं या इंडस्ट्रीमध्ये की जे तुम्हाला फार जवळचं वाटतं. म्हणजे अजून पण मला माझ्या कवितांच्या कार्यक्रमांमध्ये फरमाईश होती की तुम्ही तप्तपदी मधल्या का नाही वाचत रुबाया कार्यक्रमात किंवा काय असं. पण कुठेतरी माझं मन तिथे खट्टू झालंय, मला ते वाचायचं धाडसच होत नाही. म्हणजे नाही आवडलं लोकांना तर काय, अशी भीती वाटते. आता महेश मांजरेकर सरांचं जे जुनं फर्निचर नावाची जी फिल्म आली त्याच्यामध्ये तू म्हणतेस एक्झॅक्टली तशी सिच्युएशन झाली की एक काय म्हणतात त्याला, स्वाभिमानी बाप
आणि मुलावरती केस करतो. हं. पण एक संपूर्ण सिनेमाभर तो असा ताठ कण्याचा जरी बाब झाला तर एक सिच्युएशन व्हल्नरेबल अशी किंवा एंड स्क्रोलला असं गाणं पाहिजे की काय चुकलं माझं नक्की म्हणून तू माझ्याशी असं वागलास. असं वडिलांनी मुलांना विचारलेलं गाणं करायचं होतं. आता गंमत अशी आहे की माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये शेवटच्या वर्षांमध्ये माझ्या आणि माझ्या वडिलांचा संवाद नीट नव्हता. म्हणजे उगीच म्हणजे शक्तीमधले दिलीप कुमार, अमिताभ बच्चन स्टाईल सगळ्या घरात जे असतं असतं ते. वयात येणारी मुलं आणि हे सगळं जे असतं तसं. आणि बिफोर आय कुड रिपेअर द डॅमेज आय लॉस्ट हिम. आणि मग ते माझ्या मनात राहून गेलं. तर खरं तर मला आत्ता ठाई ठाई माझ्या वडिलांनी मला काय दिलं याची जाणीव होते. आणि तेव्हा असं वाटतं की यार आपण तेव्हा थोडे मॅच्युअर असलो असतो तर कदाचित त्यांची शेवटची वर्ष चांगली गेली असती. तर माझी सिच्युएशन अशी की मी वडिलांना विचारायला हवंय की काय चुकलं सांग ना. पण गाणं लिहायचं होतं वडिलांनी मुलाला विचारलंय की माझं काय चुकलं सांग ना. सो ते लिहिताना सतत माझ्या मनात नाही हो तुमचं काही नाही चुकलं मी तो माझं चुकलंय. माझं चुकलंय असं. पण त्या ऑपोजिट रोलमधनं लिहिलं आणि ते गाणं मराठीमध्ये अत्यंत हळवं आणि संवेदनशील असं हवं होतं. त्यामुळं तो जरा कवींचा प्रांतच असतो तो तो झाला. आणि नंतर मला महेश सरांनी सांगितलं की त्याचं आपण हिंदी पण करतो आहोत. मी हिंदी डबिंग ऑलरेडी सचिन बिचिन सगळ्यांकडनं करून घेतलेलं आहे. माझं पण झालंय. तर आता त्याचंच हिंदी कर. तर मी महेश सरांना म्हटलं की सर तुम्ही जो म्हातारा रंगवलाय ना तो पहिल्या वेळी आपण केलं हळवं वगैरे पण मला जरा थोडंसं सार्कॅस्टिक हिंदी गाणं करायचंय. ह्युमरस वाटेल असं. सिच्युएशन सेम. सिच्युएशन सेम. तर इकडे काय चुकले सांग ना काय बोलून घेऊ थांब ना असं आहे. काय चुकले सांग ना. एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना असं आहे. तर तिकडे तो स्वतःकडेच असं जरा मजेशीर ह्याच्याने बघत दृष्टीने बघत तो म्हणतो लो मिया तुम पुराना फर्निचर बन गए. त्याचं हिंदी टायटल पुराना फर्निचर आहे. आता ते गाणं मला मला ते व्हर्जन सर्वात जास्त आवडलं. पण ते आलंच नाही बाहेर. सरांनी अजून हिंदी केलेलंच नाही ते. जसं आय एम क्रॉसिंग माय फिंगर्स की ते गाणं लवकर की यावं ते गाणं. आणि ते लिहिताना मला खूप जास्त मजा आली की तुझं काय आता भिंतीवरच्या पालिशीच अफेअर झालंय. तुला दुसरं कोण नाही. बसून तू फर्निचर सारखा झालाय तू. तुला धुळीशी गप्पा माराव्या लागतायत वगैरे असं सगळं विचित्र म्हणजे आणि तो स्वतः तो गुलजार साहेबांचं जी लिखाणाची स्टाईल आहे किंवा इश्किया किंवा डेड इश्कियाचा जो अँगल होता तसं काहीतरी करण्याचा मी प्रयत्न केला. आणि ते खूप लवकर लिहून झालं माझं गाणं. पण ते बाहेर नाही आलेलं अजून. तसाच आपल्या मराठी पण सिनेमांमध्ये आता इम्पॅक्ट यायला लागलाय आयटम नंबर्स. राईट. बऱ्यापैकी त्याचा फ्लो वाढलाय आणि तो सिनेमाचा एक अविभाज्य भाग झाला. हो. पूर्वी आपला एक असायचा आता एक आयटम नंबर आहे. असं कधी आयटम नंबर लिहिलायस तू? आयटम सारखं नंबर ज्याला म्हणतो आपण तसं नाही. कारण बरेचदा माझ्याकडे आयटम किंवा आकर्षक गाणं ज्याला आपण म्हणूया की लोकाभिमुख आणखीन गाणं करावं असं जेव्हा येतं तेव्हा ती लावणी स्वरूपातच येतं ते. मग मी वसंतरावमध्ये आम्ही बैठकीची लावणी केली. सागरिकासाठी वैशालीने कंपोज केलेलं आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं ते आयटम सॉन्ग होतं. म्हणजे तू लिहिलंस तू त्याच्यावर डान्स केलायस का? केलाय ना. फांदीवर मस्त चाललंय आमचं. बरोबर ना अशीच चालेल. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. तर ते राघू महिन्याची गोष्ट होती जस्ट मॅरिड कपलची. आणि ते एका सिनेमात पण येऊन गेलं. आणि ते दरवाजाच उघडत नाहीयेत. अंगाला लागलेली हळद झाल्यापासून ते त्यांनी स्वतःला त्यांचा हनीमून घरातच चाललाय. कशाला जायचं सिंगापूरला इकडे तिकडं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं अशा पद्धतीचं. आणि त्यांना विचारून दिवसाचं कोंबडा हरवतंय वगैरे अशा पद्धतीने की उठलायत का असं काही फनी सॉन्ग लिहिलं होतं. वैशालीसाठी सोनूजींनी गायलेलं एक मॅचिंग नवरा पाहिजे म्हणून गाणं लिहिलं होतं. अशा गोडे गोजिरीला साजी आय थिंक तो श्रीमंत गंगाधर पंत. हा करेक्ट. दामोदर पंतांचे ते मॅचिंग नवरा पाहिजे असं केलं होतं. परंतु मला कौतुक वाटतं माझ्याकडनं एवढ्या सहजासहजी नाही लिहून होते.
खरोखर त्या झोनमध्ये मी असेन तर मला टवाळक्या करायला आवडतात. मस्त असं काहीतरी एंटरटेनिंग आपण करूया. टवाळकी म्हणजे माझ्यासाठी. गाणी चांगलीच असतात. पण अशी गाणी लिहिणाऱ्यांचं मला खूप कौतुक वाटतं. इट इज नॉट ईझी. म्हणजे माझ्यासाठी तरी ते शक्य नाही असं वाटतं. आता तू साऊथ म्हणालास, तसंच तू हिंदीत सुद्धा भरपूर काम केलंस. हम्म. तर तिथला काय अनुभव आहे तुझा हिंदीचा आणि असा? हिंदीमध्ये ॲक्च्युली मी 2 सिनेमांच्या स्क्रिप्ट पण लिहून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्या विकत घेतल्यात प्रोडक्शन हाऊसने. जसं तू म्हणतेस पण ते काम बाहेरच आलेलं नाही अजून. अंतिमसाठी जेव्हा मुळशी पॅटर्नवरनं अंतिम झाला आणि महेश सर डिरेक्ट करत होते आणि हितेश मोडक म्युझिक करत होता. त्या सिनेमासाठी गाणं लिहिताना खूपच मजा आली. म्हणजे विशेषतः विघ्नहर्ता जे गाणं आहे त्यातलं, ते खूप लोकांना आवडलं आणि ते करताना खूप मजा आली. हिंदी सिरियल ची टायटल्स केली आहेत मी. आणि मला थोडंसं माझ्या कार्यक्रमांमध्ये पण हिंदी गाणी असतात. हिंदी गझल लिहितो मी. तर मला थोडंसं सगळ्या भाषांमध्ये एक्सप्लोअर करायला आवडतं. मी असं ऐकलं की गुजरातीत पण खूप चांगली गझल लिहिली जाते. तर तेही मला एकदा बघायचं की कसं, कारण ती भाषा तशी आपल्या जवळ जाणारी आहे. तर हिंदीमध्ये चॅलेंजेस असे असतात की आपलं मराठमोळे पण कुठेही त्याच्यामध्ये डोकावू नये शक्यतो. तुम्ही विचार मराठीत करून हिंदीत गाणं नाही लिहू शकत. तुम्हाला विचारांचीच भाषा बदलावी लागते. तर ते मला ते खूपच चॅलेंजिंग वाटतं. तू महेशजींबरोबर खूप काम केलं, हिंदी सिनेमा असू दे, मराठी असू दे. त्यांच्याविषयी महेशजींनी मला पांघरुण सिनेमा जो दिला, म्हणजे त्याने माझ्या आयुष्यात टप्प्याटप्प्यावर चांगले सिनेमे आलेले आहेत. म्हणजे रखुमाई सारखं गाणं आलं, समीर पाटीलने दिलं मला, ऋषिकेश जोशींनी रेकमेंड केलं होतं. खरं तर त्याची 3 गाणी क्षितिजनी लिहिली होती छान अप्रतिम. आलिया दारात ते लिहिलं होतं. त्यांचं टायटल ते त्यांचं अख्खं ते गाणं पण हा ना पहिलं गाणं ते पण लिहिलं होतं ते. आवाज वाढवडीचे ना, हां ते पण. परंतु शेवटच्या एंडस्क्रोलला गाणं त्यांना हवं होतं, तर मला समीरने विचारलं आणि मी रखुमाई लिहिलं. म्हणजे सिनेमाचा विषय एवढा वेगळा असताना स्त्रीशक्तीचं वेगळं गाणं लिहिलं. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात मुरांबा आला, मुरांबाचं गाणं. मग आनंदी गोपाळसारखा संपूर्ण अल्बम लिहिता आला आणि मग पांघरुण महेशजींनी मला विचारलं तेव्हा. खरं तर याच्यामध्ये महेश सरांबरोबर अजित परबचं पण श्रेय आहे. त्यांनी मला फोन केला होता की तुकारामांचं आधी काही तुकारामांचे अभंग त्यांनी केले होते, सलीलने आणि अजितने मला वाटतं, की तुकारामांचा असं काही आसक्ती विरक्तीच्या सीमारेषेवरचा अभंग आहे का. आणि मी म्हटलं विचार करून सांगतो. पण मला पटकन काही आठवलं नाही. पण त्यांनी जी काही 4-5 ओळीत मला सिच्युएशन सांगितली, त्याच्यात मला तो अभंग 10 मिनिटात सुचलाच. आणि अजित वगैरे सगळे विश्वासू माणसं असल्यामुळे त्याच्या खाली काही त्याचं नाव वैभव जोशी लगेच असं टाकून, आणि नाहीतरी पाठवून काय, ज्याला काही करायचंय तो ते कापून पुढे पाठवू शकतो. आपण उगीच धडपड करत असतो ती सगळी. म्हणजे सुचला तसा पाठवून दिला. तर ते सगळे एकत्र बसले होते तिथे महेश सरांच्या घरी आणि बाप्पा हे ते सगळे काय सिनेमाचे सगळे क्रूज आणि त्यांचे. तर त्यांना एकदम तो आवडला अभंग आणि अजित म्हणाल, बघा मी म्हणत नव्हतो वैव्याला तुकारामांचे सगळं माहीत असणार, त्याचं वाचन आहे वगैरे, म्हणून त्यांनी स्पीकरफोनवरती कॉल केला की तुला आम्हाला कसं माहित नाही, हा म्हणजे कधी ऐकवत नाही काही नाही, आणि तुला एवढं हे कुठं वाचतोस तू काय. म्हणजे अजित पण इज अ व्हेरी गुड स्टुडंट ऑफ आर्ट. तर म्हटलं अरे नाही, ते ऍक्च्युली मीच लिहून पाठवलंय. तुकारामांजींचं मला काही आठवलं नाही, तर साधारण लिहून बघूया काय, असं असं म्हणून मी महाराजांचं नाहीये तर हे बघ चालतं का असं. तर त्यांना सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं त्याचं. आणि मग तो इलुसा हा देह त्यातला जो अभंग आहे तो, आणि विशेषतः ही अनोखी गाठ जे गाणं गाजलं नंतर, तर पांघरुणमुळे पुन्हा एक करिअरला वेगळी दिशा मिळाली माझ्या, आणि त्याचा कार्यक्रमांना पण फायदा होतो. महेश सरांचं माझ्यावरती प्रचंड प्रेम आणि प्रचंड विश्वास आहे, जे ते खूप कमी वेळा व्यक्त करतात. म्हणून मी डिक्लेअर करून टाकतो की त्यांचं आहे. पण ते खूप अधिकारवाणीच्या आपुलकीने फोन करतात की आणि त्यांना असं त्यांचं ठरले असतं की अरे ऐसा ऐसा है, ये मुझे करके भेज द्या, मला पाठवलं लिहून तू. म्हटलं सर अहो अजून थोडं सांगा. नाही नाही कर तू पाठव वगैरे असं. आणि आजपर्यंत त्यांनी माझ्या एकाही शब्दावर ऑब्जेक्शन नाही घेतलेलं. कुठले की हे बदल, इसको थोडा ऐसा कर वैसा कर, कधीच नाही, कधीच नाही. तर माझ्या देखत ते संगीतकारांना सांगतात की हे चाल अशी कर, मला हे नकोय, इतकं सॅड नकोय किंवा हे नको. पण शब्दांबद्दल मला कधीच
आणि कधीही वैभव म्हणून हाक मारत नाहीत, कविराज म्हणूनच फोन करतात. पण मग आता हिंदी सिरियल्स तू भरपूर केल्या आहेस किंवा हिंदी गाणी भरपूर लिहिलेस, तुला स्वतःला एक गाण्याचा कुठला प्रकार पर्सनली आवडतो? म्हणजे गाण्याचे अनेक प्रकार आहेत, जसे कवितांचे आहेत तसे गाण्याचे पण आहेत. तू कुठल्या प्रकारात जास्त रमतोस असं तुला वाटतं? मला ज्याच्यामध्ये सिच्युएशनच्या पलीकडे जाऊन काहीतरी आणखीन थर्ड डायमेन्शन सांगता येते ना, मग ते कुठलेही प्रकार कुठलाही असो, रोमॅन्टिक गाणं असो, सिरियस गाणं असो, विरहाचं गाणं असो, किंवा एकट्याचं गाणं असो, आयुष्याबद्दल बोलणारं गाणं असो, किंवा पॉझिटिव्ह गाणं असो. तर ह्या सगळ्या इतर माणसं जे जे बोलतात तेच लिहिण्यापेक्षा एक वेगळं डायमेन्शन जर तुम्ही देऊ शकलात तर तुम्हाला कवी किंवा गीतकार म्हणून घेण्याचा अधिकार आहे, असं मला वाटतं. की काहीतरी लोकांना वाटलं पाहिजे की अरे हा हेच मला म्हणायचं होतं, पण हे किती चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. कदाचित मी हे इतकं चांगलं नसतं सांगू शकलो, किंवा हा अँगलच वेगळा आहे की बोलताना गाणं तुम्हाला सांगतंय काहीतरी आणि मागे एक वेगळा अर्थ ऐकू येतोय. असं जर म्हणजे सिनेमाच्या पडद्याच्या पलीकडे जर गाणं गेलं, सिनेमा येऊन गाणं हिट फ्लॉप होऊन सगळं संपल्यानंतर सुद्धा गाण्याचं जर शेल्फ लाईफ उरलं, तर तशा पद्धतीची गाणी लिहायची संधी मिळाली आणि माझ्याकडनं लिहिली गेली तर खूप जास्त आवडतं मला असं. पण मग असं कुठलं गाणं तुला खूप मनापासून आवडतं, तुझंच लिहिलेलं? म्हणजे आनंदी गोपाळसाठी जे शेवटचं अँथेम लिहिलं होतं, स्त्री तत्वाचा जागर करणारं असं म्हणूया आपण, आणि आदर करणारं ते गाणं होतं की तुझ्या वाचून वांझ पुरुषार्थ हा, तुला फक्त तू जन्म देतेस येथे. म्हणजे त्याच्यामध्ये अहोभाग्य आमचे तुझ्या या ललाटी, आम्हाला अबली सार्थता. म्हणजे जनरली स्त्रियांचं लेणं म्हणतात कुंकू लावणं, पण खरं तर हे पुरुषांचं भाग्य आहे की त्याने तुम्हाला मस्तकी धारण केलेलं आहे. तुमची तेवढी खरं तर लायकी नाही आहे. तुम्ही ज्या पद्धतीने स्त्रियांना वागवलेलं आहे या पुरुष सत्ताक ह्याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये, तर हे त्यांचंच श्रेय आहे की त्या अजूनही तुम्हाला मानाचं स्थान तिथे देतात. आणि मग तिची कूस नसतीच तर आम्ही जन्माला सुद्धा आलो नसतो. आम्ही काय पुरुषार्थ कराय त्याच्यामध्ये, तर तुला तू जन्म देतेस, तुझ्या वाचून आम्ही वांझोटे आहोत आणि आम्ही तुमची अवहेलना करतो ह्याच्यामध्ये. या गोष्टी मला वाटतं की सिनेमाच्या पलीकडे राहतात. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये एक गोंधळ पण आहे. उजाडेल उजाडेल जरा धीर धर, बाई लोळण घेतील सूर्याची किरण तुझ्या पायावर. ते अंबाबाईला नवरात्रात सूर्याची किरण पायाशी जातात. तर त्या अंबाबाई पासून सगळ्या स्त्री तत्वाचं त्याच्यामध्ये हे आहे की आता गंजलेलं दार उघडलंय, आता सगळ्या देव्या बाहेर पडणार आहेत पिंजऱ्यातून, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये इमोशन आहे. त्याचं मीटर पण मी स्वतःने ओढलं होतं आणि ते ऑड होतं. पहिली ओळ लहान, दुसरी ओळ मोठी, अशा पद्धतीने होतं. तर ते सुद्धा मला असं वाटतं की ते सिनेमाच्या पलीकडं गेलं गाणं. अर्थात ह्याच्यामध्ये संगीतकारांचा आणि गायकांचा खूप मोठा हातभार असतो, की आपण जे बघितलंय, आपण जे इमॅजिन केलंय ते पोहोचवणारे माध्यम ते असतात लोक. आपण मागे पडद्यामागचे कलाकार आहेत. तर ते पोहोचवलं गेलं छान आणि मला असं वाटलं की ह्या काही गोष्टी आहेत ज्या नंतर सुद्धा राहतील. नाहीतर नॉर्मल तुमची रोमॅन्टिक गाणी येतात आणि जातात. म्हणजे ती सिच्युएशन फक्त त्या गाण्याच्या प्रेमात पडणारी माणसं बदलत राहतात. किंवा एकच माणूस पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रेमात पडतो असंही म्हणूया. पण त्याच्या पलीकडे सांगणारी गाणी जर लिहायला मिळाली तर खूप आनंद होतो की हा हे मी लिहिलंय गाणं असं. अशी खूप कमी आहेत. ऍब्सोल्युटली. पण आता गीतकार आणि कवी म्हणून कुठल्या कवीने किंवा कुठल्या गीतकाराने तुझं एक विचार करण्याची पद्धत किंवा गाण्याची पद्धत ह्याच्यावरती त्यांचा खूप इन्फ्लुएन्स झाला, अशी कोण आहे? माझ्या लिखाणावर तुला तुला असं वाटतं की मी खूप इन्फ्लुएन्स झालोय या कवींमुळे किंवा या गीतकारांमुळे? माझं संपूर्ण आत्ता माझं एक नवीन पुस्तक येत आहे. लॉकडाऊनमध्ये मी खूप विचार केला की लिहायला सुरुवात करतो किंवा आपल्याला सुचायला सुरुवात होते तरी सुद्धा म्हणजे ह्या प्रवासाला आपण निघू शकतो एवढंच कळतं. कुठल्या वाटेने जायचं, आधाराला कुठली काठी घ्यायची, कुठे थांबायचं, कुठल्या झाडाखाली थांबायचं, किती वेळ थांबायचं, ह्या गोष्टी आपल्याला निघताना माहीत नसतात. तर हे जे पूर्वसुरीचे सगळे थोर कवी होऊन गेलेले आहेत, ते सातत्याने तुम्हाला गायडन्स देत असतात, मार्गदर्शन करत असतात, असं माझं मत आहे. त्यामुळे कुसुमाग्रज, त्यानंतर रॉय केणीकर, सुरेश भट सर, आरती प्रभू,
हे सगळ्यांचेच पाडगावकर सरांचे साध्या साध्या सोप्या शब्दात तुम्ही आयुष्याची फिलॉसॉफी सांगणं, अं, हे खूप अवघड आहे. आपल्याला असं वाटतं की अं, एवढ्या साध्या सोप्यात हे तर मला पण येतं. पण हे सांगणं आणि त्याची अनुभूती तुम्हाला देणं हे खूप अवघड आहे. तेवढं कन्व्हिक्शन लिहिणाऱ्यामध्ये असल्याशिवाय असं होत नाही. ग्रेस साहेबांचा तर संपर्कच होता असा, म्हणजे माझं त्यांचं नातंच होतं 3.5 वर्ष शेवटचं. रोज बोलायचे फोनवरती. त्यामुळे त्यांचा प्रभाव. ते माझ्या आयुष्यात आले नसते तरी सुद्धा त्यांच्या लिखाणाचा माझ्यावरती प्रभाव होताच. ज्या पद्धतीने ते इमेजरी तयार करायचे त्यांच्या लेखनातून आणि मला ते कधी गूढ वाटलं नाही. मला असं वाटलं की आपला अभ्यास पुरेसा झाला नाही म्हणून आपल्याला ही कविता कळत नाहीये. पण ती नेहमी आपलीशीच वाटली. म्हणजे घरातली एखादी अत्यंत जिवलग व्यक्ती आपल्याला अ, कळत नाही कशी अशी का वागते, तशी का वागते, तर आपण तिला तरेवाईक म्हणून मोकळे होत नाही. आपण आणखीन तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तशी मला नेहमी ग्रेसांची कविता वाटलेली आहे, की नाही, नाही, अजून आपली तयारी व्हायची. आपण समजून घ्यायला पाहिजे. आपली मॅच्युरिटी कमी पडते. त्यामुळे मी घाबरून दूर नाही पळालो त्या कवितेपासून. तर ह्या सगळ्याचा मी लॉकडाऊनमध्ये विचार केला, की नक्की हे सगळेच आहेत, म्हणजे बोरकर साहेब सगळ्यांचे म्हणजे तुमच्यावरती प्रभाव असतोच. पण सगळ्यात जास्त माझ्यावरती कोण माझे पिलर्स आहेत 4. तर मी त्यातनं निवडले ग्रेस साहेब, सुरेश भट सर, रॉय केणेकर साहेब आणि गुलजार साहेब. हं. तर त्या चौघांना समर्पित असं मी एक पुस्तक लिहितोय आता. तर ते म्हणजे त्यांनी जे फॉर्म्स नवीन आणले, म्हणजे रुबाई जी रॉय केणेकरांनी रात्र उत्तर रात्रमध्ये रुबाया ज्या लिहिल्या, गझल सुरेश भटांनी आपल्याला मराठीमध्ये दिली. त्यानंतर ग्रेस साहेबांनी एक वेगळाच पैलू दिला. अनुनाद मी म्हणतो शब्दांमधला, युफोनी किंवा हं. आणि प्रतिमा कवितेतल्या. आणि गुलजार साहेबांनी तर प्रत्येक निर्जीव गोष्ट सजीव करून वेगवेगळे कॅरेक्टर्सच केले त्या सगळ्या गोष्टींचे, सगळ्या इमोशन्समधनं आपल्याला वेगवेगळ्या अनुभूती दिल्या. आणि त्यांनी त्रिवेणी हा फॉर्म केला 3 ओळींचा, म्हणजे जी गझल 2 ओळींच्या शेरांची असते, तर ते तिसरी ओळ त्यांनी ऍड केली त्याच्यामध्ये आणि त्याला एक वेगळाच आयाम. तिसऱ्या ओळीनंतर 2 ओळीत तुला जे कळलंय त्याचं तिसऱ्या ओळीत वेगळंच काहीतरी हे असं. तर तो फॉर्म मी मराठीमध्ये लिहिला. तर त्यांचं काही घेतलेलं नाहीये, फक्त त्यांनी जे प्रकार वापरलेले आहेत त्याचं मी माझं लेखन आणि मग त्यांच्याबद्दल मला जे वाटतं ते असं एक कंबाईंड पुस्तक करतोय. गुलजार साहेबांचं मी सांगतो म्हणजे त्रिवेणीबद्दल किती छान. आपल्याला असं वाटतं की दुसऱ्या ओळीत तिसरी ओळ ऍड केल्याने असं काय डायमेन्शन बदलणार आहे. हं. तर त्यांची एक त्रिवेणी आहे, ऐसे बिखरे हे रात दिन जैसे, मोतियों वाला हार टूट गया. हं. दिवस रात्र म्हणजे असे मोती घरंगळत आहेत घरवर. म्हणजे आपल्याला असं वाटतं की रात्र आणि दिवस हे त्यांच्या आयुष्यात आलेले सगळे मोती आहेत, रत्न आहेत. ऐसे बिखरे है रात दिन जैसे, मोतियों वाला हार टूट गया, तुमने मुझको पिरो के रखा था. तू हे सगळे माझे दिवस रात्र ओवून ठेवले तेच, आता तू गेल्यामुळे सगळं तुटून ते असे घरभर आठवणींचे मणी विखुरलेत. आता ह्या तिसऱ्या ओळीने त्याला इतकी डेप्थ येते, इतकं म्हणजे इतके डायमेन्शन्स आणि इतक्या शक्यता येतात त्याच्यामध्ये. मग तो देव असेल, प्रेयसी असेल, मित्र असेल, मुलगी असेल, कुणीही असेल. तर एक अशी व्यक्ती निघून गेल्याने किती आठवणींची मोती घरभर घरंगळतायत, विखुरतायत. तो धागा निघून गेला सगळ्यांना जोडणारा. तर त्याचं मला खूप जास्त या सगळ्या काव्य प्रकारांचं कौतुक वाटतं आणि अप्रूप वाटतं खरं तर. तसं लिहिणं. कधी भेटलायस गुलजारजींना? हो, गुलजारजींना भेटलोय. आपल्या किशोर कदममुळे. हं. तर काही नाही, एके दिवशी सकाळी 11:30ची वेळ होती आणि किशोरचा फोन आला. "वैभ्या काय करतोयस?" म्हटलं, "काही नाही, बसलोय घरी निवांत." "कवी काय करणार?" तर तर "हां, बोल इकडे" असं. त्यांनी साहेबांच्या हातात फोन दिला आणि "नमस्ते, मैं गुलजार बात कर रहा हूं." तर मला म्हणजे काही सुधारलं नाही. मी पहिल्यांदा स्पीकर फोनवरती फोन टाकला, दीपाला बोलवलं आणि बसलो. आणि ते म्हणाले, की आधी तर वाटलं कोणीतरी चेष्टा करत असेल असं. बऱ्याच जणांना असं होतं, असे फोन येतात तेव्हा. पण तो आवाज इतका युनिक आहे, की तशी मिमिक्री आयुष्यात कोणी करू शकणार नाहीये. त्यामुळे ते क्षणभरातच ती खात्री पटली आणि ते मला म्हणाले, की "मी उद्या येतोय पुण्यामध्ये." पंचम मॅजिकचा कार्यक्रम हं. होता. तर भूपी, मिताली आणि मी येतोय.
तर मला तुम्हाला भेटून माझी पुस्तकं द्यायला आवडेल. तर माझं एक नवीन पुस्तक आलंय ग्रीन पोएम्स, तर मी ते तुम्हाला दिलं तर तुम्ही वाचाल का? तर म्हटलं "अहो, म्हणजे आत्ता हसतोय मी, तेव्हा म्हणजे अहो सर काय म्हणजे?" तर मी डेक्कन रॉन्देवूला उतरतोय आणि इतकी अदब आणि इतकं हे एका नवीन लिहिणाऱ्या कवीबद्दल इतकं प्रेम की भूपी आणि मिताली 2 तास उशिरा येणार आहेत, त्यामुळे मी तुम्हाला पुण्यात शिरतानाच फोन करतो. तर तुम्ही या हॉटेलवरती लगेच या. कितना दूर है तुम्हारे घर से, आपके घर से वगैरे असं. ते म्हणलं तुम्ही त्याची काळजी करू नका. मी तर आधीच जाऊन थांबणार आहे. त्यामुळे काय तर नाही, नाही तुम्ही तसं करू नका. मला निघायला उशीर झाला तर तुम्ही जाऊन थांबू नका. मी तुम्हाला पुण्यात शिरताना फोन करतो. मग लगेच या. म्हणजे मग भूपी आणि मिताली याच्यात आपल्या मनसोक्त गप्पा होतील. नाहीतर मग मला बोलता येणार नाही तुमच्याशी असं. असं इतकं सांगितलं आणि फोन ठेवला. आजचे 11:30 वाजलेत आणि 24 तासानंतर भेटणार आहेत. तर तो अख्खा दिवस आणि ती रात्र अशा हुरहुरीत घालवली आहे आम्ही म्हणजे बरं असा पण विचार झाला की चल आपण सेलिब्रेट करूया, लंचला जाऊ कुठेतरी, साहेबांचा फोन आलाय किंवा रात्री डिनरला तरी जाऊ काहीतरी असं. आणि म्हणलं सेलिब्रेट आधीच केलं आणि नाही आले तर किंवा म्हणून घरात पुन्हा आता 5 व्हायच्या आधी पेढे वाटायचे नाही. नाही तर मार्क कळले तरी वाटायचे नाही. आतून जरी कोणी कळवले असले की तुला नाही आधी कागदावर येऊ दे, तसं ते घरी बसून राहिलो. भयंकर अस्वस्थता, घुसमट म्हणजे कपडे काय घालायचे आणि मग त्यांना काय द्यायचं, पुस्तक तर आहेच पण मग अजून काय गिफ्ट द्यायची, काय शोभतं काय नाही शोभत आणि हिंदीत बोलायचंय त्यांच्याबरोबर आणि असं सगळं ते तो सगळा दिवस गेला आमचा. आणि दुसऱ्या दिवशी त्याने बरोबर मला फोन केला आणि हिचं चाललेलं दीपाचं की मला यायचंय मला यायचंय. आधी ते दुपारी म्हणले होते, मग ते 11 वाजता आले सकाळी काहीतरी. आणि हिला अथर्व लहान होता तेव्हा, हिला त्याला शाळेत आणायला जायचं होतं, त्यामुळे तिची ती भेट हुकली. घरामध्ये जरा निघताना कडकड झाली. असंच होतं नेहमी माझ्या बाबतीत वगैरे. ये मेरे साथ ही क्यों होता है असं. पण जायला मला तर जायचंच होतं कुठल्या वर्षी. तुम्ही म्हणलं हिला आपण नंतर हिची आपण समजूत काढूया, काहीतरी एखादी साडी वगैरे देऊ, पण आधी आधी मी देवाला भेटून येतो माझ्या. मग गेलो तिथे आणि तिथेच रिसेप्शनवरती मात्र सांगून ठेवलं होतं त्यांनी की कोणी आलं तर ते तिथे उतरलेत त्याचा थांग पत्ता न लागू देता, म्हणजे रिसेप्शनवर जाऊन बोलायचं नाही की मी गुल्हार साहेबांना शेजारी कोणी असेल तर अरे बापरे सर असं होणार ते. तर माझी वाट बघतच तो मॅनेजर उभा होता. त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या गेल्या होत्या. त्यांनी मला मागच्या बाजूनी नेलं आणि त्यांचं फ्लोअर सांगितलं होतं, 5वा काहीतरी फ्लोअर होता, 505 मला वाटतं बरोबर. तर लिफ्ट 5व्या मजल्यापर्यंत जाईस्तोवर घाम फुटलेला आणि ते आणि बेल वाजवायच्या आधी मी दरवाजाला नमस्कार केला, त्यांच्या स्वीटच्या दरवाजाला. तर मी खाली असं वाकले असताना त्यांनी आतून स्वतः दार उघडलं आणि तो नमस्कार त्यांना पोहोचला. ते वाट बघत होते मला बेल वाजवावी लागू नये म्हणून. त्यांनी वेळ बरोबर टायमिंगचा अंदाज घेऊन खालनं त्यांना फोन गेला होता, हा लिफ्टने त्या अदमासाने त्यांनी बरोबर दार उघडलं होतं आणि योगायोगाने तो नमस्कार त्यांना घडला. मग त्यांनी मला उठवून मिठीत घेतलं, 2 शायर असं एकमेकांना वाकून नमस्कार नाही, गले मिलते असं वगैरे म्हणून. आणि मग मी पुस्तक दिलं. ते म्हणाले माझं पण देऊ का, वाचा हा प्लीज वगैरे असं. म्हटलं सर तुम्ही, अरुण शेवते सर होते त्यांच्यावर त्याशी. त्यांनी ग्रीन पोएम्स त्यांचं पुस्तक दिलं, माझ्या कवितांबद्दल बोलले आणि असं तसं. आणि मग थोडंसं वातावरण जरा सैल झालं. मी त्यांना म्हटलं की माझ्या बायकोला तुम्हाला भेटायचं होतं आणि ते घरात आमची जरा चिडचिड झाली दोघांची असं. कोई बात नाही, तुम्ही कार्यक्रमाला घेऊन या त्यांना. मी म्हटलं पंचम मॅजिकचा कार्यक्रम डिक्लेअर झाल्या झाल्या फुल होतो, टिळक स्मारकला आहे, बाल्कनी पण गेलेलं आहे, सगळं गेलेलं. नाही नाही म्हणले मी करतो तुमची सोय, तुम्ही या. मग आम्ही जाऊन कार्यक्रमाला बसलो. त्याच्या आधी आम्ही खाली थांबलो होतो. तर त्यांचा डेक्कन रॉन्देवूमधनं निघताना फोन आला की आलायत ना तुम्ही, तुमचे मिसेस आल्यात ना, मी पोहोचतोय आता तिथे. म्हटलं हो सर आम्ही खालीच थांबलोय, भेटूया आपण. मग त्यांची गाडी आली आणि इतकी गर्दी झाली तिथे, तर ते ना आमच्याकडे येताच नाही किंवा आम्हाला त्यांच्याकडे जाताच येईना. तर त्यांनी तिथून हात करून सांगितलं की
नंतर भेटूया आपण इंटरव्हलमध्ये असं. ते किती म्हणजे एखाद्या माणसाला सगळ्या गोष्टींचं अवधान आणि एका छोट्या कवीला ते इतकं अदबीने आणि आदराने वागवत होते. मग आम्ही जाऊन वरती बसलो आणि इंटरव्हलमध्ये मग आम्ही खाली गेलो तर सगळे बाउन्सर्स होते आणि हे ते कोणालाही चान्सच नव्हता ग्रीन रूममध्ये जाण्याचा. आम्हाला वाटलं हिची काही आता भेट होत नाही त्यांच्याबरोबर. तर त्यांनी आतनं एक माणूस पाठवला होता, की मला भेटायला वैभव जोशी नावाचे कवी येणार आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली असेल. त्यांना फक्त आतमध्ये घेऊन यायचं आहे. आणि मग आम्हाला भेटले. आणि ही म्हणाली त्यांना, की मला काही नाही, मला फक्त तुम्हाला एकदा स्पर्श करायचा आहे आयुष्यात. मग आपको छू के देखना चाहती हूं. म्हणजे तुम्ही खरेच आहात ना, असं 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 बोलली. तर मग तिला इतक्या प्रेमाने जवळ घेतलं. बघ मीच आहे ना, असं खात्री करून घ्या असं. तो दिवस आयुष्यभर कधीच नाही विसरू शकणार. आणि त्याला जसं एक असं एक गालबोट गालबोट नाही असं टीट लावावी तसं म्हणतो तसं सकाळी त्यांच्याबरोबर काढलेला हॉटेलमधला फोटो अत्यंत ब्लर आलेला आहे. पण मी कधीच तो कुठे दाखवू शकत नाही की हे बघा मी गुलजार साहेबांच्या किती जवळ उभा आहे असं. पूर्ण ब्लर आला. पूर्ण ब्लर कोणी आहे. काढला होता? तिथे होते कोणीतरी. माझा फोन दिला मी त्यांना. एक आमच्या दोघांचा आणि एक शेवते सर आणि आमच्या तिघांचा आहे. पण दोन्ही फोटो ब्लर आले. बरं तेव्हा काय एकतर तेव्हा पाहिलं असतं आणि ब्लर आले तरी म्हणायचं धाडच नव्हतं अजून एक. सर जर आज गेला जरा पुन्हा उभा राहा असं नाही म्हणता येत. पण तो ठेवलाय तसाच आम्ही. पण मला असं वाटतं की अशी मोठी माणसं आपल्याला शिकवून जातात की आपण सुद्धा काही लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा हो. काही लोकांसाठी आपणही तितके महत्वाचे हो असतो. हो म्हणजे काही वेळेला आपण खूप गडबडीत असतो किंवा कुठल्या तरी वेगळ्या मनस्थितीत असतो. पण जसं ते तुला भेटले त्यांच्यासाठी तुझ्यासाठी ती फॅन मुवमेंट होती तशी अनेक लोकांसाठी तुला भेटणं हो. ही एक फॅन मुवमेंट असू शकते. हो. अशा तुला असा कधी अनुभव आलाय का की तू त्या खुर्चीत खूपदाच येतो म्हणजे कार्यक्रमात आणि ह्याच्यामध्ये. फक्त माझा स्वभाव असा आहे की मला लोकांना भेटायलाच आवडतं. आता गुलजार साहेबांना तर लोक इतके भेटतात की त्यांना निश्चित त्याच्यामध्ये काहीतरी कर्टेलमेंट आणावी लागत असणार की ते काय असं रोज सगळ्यांना भेटू शकतील असं. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की त्याच्याही पलीकडचं आहे ते. म्हणजे समोरच्यासाठी आपण महत्वाचे असू किंवा नसू, पण आपल्यासाठी समोरच्या मधला माणूस महत्वाचा आहे ही जेव्हा तुम्हाला जाणीव असते ना, त्याच्यामध्ये मग उन्नीस बीस काही राहत नाही. मला तर फॅन हा शब्द सुद्धा आवडत नाही. फॅन नसतात ते. तुमच्यावर प्रेम करणारे तुमचे मित्र असतात. तुमच्या कविता लांबून प्रेम करणारे पण मित्र असतात तुमचे. मित्र, मैत्रीण, माता, भगिनी जे काही आहे ते. त्यामुळे मी आनंदाने भेटतो सगळ्यांना. मला तर कधी-कधी असं वाटतं की आपण एवढ्या अ, लायकीचे नाहीच आहोत की लोक इतकं आपल्यावरती प्रेम करतात आणि आपल्याला अजून त्यांच्यासाठी काहीतरी प्रूव्ह करायला हवंय. आणखीन चांगलं आपल्याकडनं लेखन व्हायला हवंय. या झोनमध्येच भेटतो मी. मला तसं दुसऱ्या पद्धतीने भेटताच येत नाही की अरे मी काय आता कवी आहे आणि मला तुम्ही असं नाही. कारण मुळातच विशेषतः ही जी विधा आहे ना कविता नावाची, ती शून्यातनं काहीतरी निर्माण करण्याची आहे. दुसऱ्या दुसरे कला प्रकार कम असले असं मी म्हणत नाही. पण शब्दांचा आधार घेऊन चाल करता येते. शब्दचालीचा आधार घेऊन गाणं गाता येतं. शब्दचाल गाणं घेऊन नृत्य बसवता येतं. असं सगळं आहे. पण शिल्पकला जी किंवा पेंटिंग हे ह्यांच्यासमोर काहीच नसतं. तर ते शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे तेव्हा तुमच्या हातात काहीही नसतं. म्हणजे आत्ता मी बँकरप्ट आहे. आत्ता माझ्याकडे एक पण कविता नाही. तू जर म्हणालीस मला आत्ता तू कवी आहेस ना, मला आत्ता कविता ऐकव आणि आजपर्यंत न ऐकवलेली आत्ताची कविता ऐकव, तर आय कांट. मग जी गोष्ट आपल्या हातातच नाहीये, त्याचा तुम्ही दंभ बाळगण्याचा तुम्हाला मुळात अधिकारच नाही असं मला वाटतं. तुम्ही मागचं आत्ता तुम्हाला जे अवॉर्ड मिळतायत, आत्ता तुम्हाला जे प्रेम मिळतंय, ते तुम्ही मागे कधीतरी करून ठेवलेल्या कामासाठी मिळतंय. तर मी तेव्हा कवी होतो, जेव्हा ते लिहिलं होतं. आज मी पुन्हा कवी नाहीच आहे. आय एम अ सिंपल ह्युमन बिईंग. मला दुसरं काहीच येत नाही आत्ता. मी फक्त चांगलं माणसासारखं वागू शकतो तुमच्याशी. दुसरं काहीच करू शकत नाही. पण मग अशी एखादी तुला कुठला एक प्रसंग आठवतो एखाद्या तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तू म्हणतोस तसं त्या माता असतील भगिनी असतील मित्र असतील असा एखादा प्रसंग जो कदाचित तुला खूप आनंद देऊन गेला किंवा खूप हेलावूनही गेला असू शकतो. असे अनेक प्रसंग आहेत, पण जेव्हा मला सांगतात की अत्यंत गंभीर आजारपणात तुमच्या कवितांनी आम्ही तरलो.
आणि आता आम्ही पुन्हा बोलू चालू लागलो आहोत, तेव्हा आपली कविता अं, कोणासाठी तरी इतकी उपयोगाची, इतकी महत्त्वाची आहे हे जेव्हा जाणीव होते, तेव्हा भारावून जायला होतं. परदेशामधले लोक जे डेथबेडवर आहेत, ते तुमचा आवाज ऐकायचा आहे, फक्त तुमच्या आवाजातली कविता ऐकायची आहे असं म्हणून तुम्हाला सांगतात पाठवायला, तेव्हा असं वाटतं की अरे यार, काहीतरी आपलं पुण्य आहे. तरुण मुलं जेव्हा मराठी कवितांवर पुन्हा प्रेम करायला लागतात आणि लिहायला लागतात, विशेषतः प्रेम करणं आहेच, पण सर आम्ही लिहिलंय हे, तुमच्यामुळे आम्हाला लिहिण्याची गोडी लागली, असं जे म्हणतात, त्याने खूप आनंद होतो. अ, आपल्याहून वयस्कर माणसं कार्यक्रम संपल्यानंतर वाकून नमस्कार करू जातात, तेव्हा अवघडल्यासारखं होतं. अ, परंतु ते आपल्याला नसून आपल्यावरती ज्यांचा वरद असते त्यांना नमस्कार करत असतात, ह्याची सुद्धा जाणीव होते. तेव्हा कुठेतरी काहीतरी आपल्यामध्ये एक चांगुलपणाचा अंश आहे, असं असं समाधान वाटतं. असे असे अनेक गोष्टी आहेत. मग ह्यातूनच सोबतीचा करार हा कार्यक्रम आता तू करतोस, भारतात केलायस, भारताबाहेर केलायस, ही संकल्पना कशी सुचली आणि त्याचा काय ओव्हरऑल रिस्पॉन्स आहे? खूप जास्त, म्हणजे आता आम्ही 150वा प्रयोग करू. सोबतीच्या कराराला सर्वात त्याचा USP म्हणजे त्या कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा येणारे लोक आहेत. इतके लोक आहेत की आम्हाला दर कार्यक्रमात कंटेंट बदलावा लागतो, कारण त्यांना पुन्हा तेच तेच ऐकवण्यात मला मजा नाही वाटत. आणि खालनं ते असे मेसेज करत असतात की आज आमचा 69वा आहे, आज 58वा कार्यक्रम आहे. मग स्टेजवरती कविता बदलतो मी, कारण अरे बापरे, एवढे कार्यक्रम बघितलेले लोक आहेत, तर आता नवीन काहीतरी ऐकूया असं. आणि संकल्पना काही नाही, मग आपला एक कार्यक्रम करूया असं, अशा पद्धतीने मी आशिष मुजुमदारकडे गेलो होतो. खरं तर मी आणि शास्त्रीय गायक अमोल निसळ, आम्ही दोघे मित्र, आणि आम्ही एकत्र काहीतरी करूया असं म्हणून गेलो. नंतर त्याच्यामध्ये दुर्दैवाने अमोल शास्त्रीय गायनाकडे वळला, आणि दुर्दैवाने नाही, अमोल शास्त्रीय गायनाकडे वळला, आणि आमचं जमलं नाही, अनेक कारणांमुळे घडून आलं नाही ते, ते दुर्दैव. पण त्यातून आम्ही आशिष मुजुमदारकडे गेलो. सचिन जांभेकरने आम्हाला आशिष मुजुमदारकडे पाठवलं, मिलिंद कुलकर्णींनी पाठवलं होतं, आपले निवेदक मित्र. आणि आशिषने चाली केल्या आणि एक एक अल्बम करायचं असं ठरलं होतं. पण त्याने माझ्या इतक्या रचनांना चाली केल्या, त्याला आवडल्या त्या, आणि की अल्बम तर केलाच आम्ही, पण मग त्याचा कार्यक्रम पण होऊ शकतो, एक करून बघूया असं म्हणून SM जोशीला आम्ही एक कार्यक्रम केला, आणि त्याला ह्यूज रिस्पॉन्स होता. म्हणजे सुदर्शनला आम्ही सुरुवात केली, नंतर SM जोशीला केला, लॉन्च SM जोशीला केला होता अल्बम, मग सुदर्शन रंगमंचापासून सुरू केलं. की जाहिरातीचे पैसे नसायचे, बजेटच नसायचं, फक्त शुभांगी मावशीकडे सुदर्शनचं जेवढं कमीत कमी देता येईल तेवढं, आणि साऊंडचा खर्च, कलाकारांनी पैसे घ्यायचे नाही. मग लोकांना कळणार कसं? सुदर्शनमध्ये खाली बोर्डवर लिहितात हा हा कार्यक्रम आहे, पण तिथे जाऊन बघणारे खूप सिनियर सिटीजन्स बघतात भारतात. म्हणून आम्ही आमच्या पहिल्या कार्यक्रमात अनाऊन्स केलं, ज्याला की 50 एक लोक होते, की दर महिन्याच्या दुसऱ्या म्हणजे दुखऱ्या गुरुवारी आम्ही इथे 7 वाजता बसणार आहोत, आणि ही तुमच्यावर, तुम्हाला कार्यक्रम आवडला तर तुम्हालाच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्नेहीजनांना सांगा, आमच्याकडे जाहिरातीचे पैसे नाही आहेत. तर ते सगळे सांगण्यातला प्रामाणिकपणा आणि कॉन्टेंटमुळे आणि ह्याच्यामुळे तो 2 का 3 कार्यक्रमातच सुदर्शन हाऊसफुल व्हायला लागलं. मग मोठ्या थिएटरला शिफ्ट झालो आम्ही. असं करत करत आता गाडी सगळीकडे चालली. 150 प्रयोग झालेले आहेत. मध्यंतरी तुझा एक कार्यक्रम मी पुण्यात नव्हते, पण मी त्याची ऍड पाहिली होती. स्वानंद किरकिरे, किशोर कदम, तू, संदीप, शब्दशः म्हणून. हा, त्याचे जास्त होत नाही प्रयोग का तारखांचे? तारखांचे सगळ्यांचं जमूनच येत नाही ते. तो मुंबईत नाही झालाय माझ्या. मुंबईत नाही झाला अजून. हा. इथे 2,500-3 हजार लोक होते कविता ऐकायला, मराठी हिंदी कविता ऐकायला. हिंदी फक्त स्वानंदने गायल्या, पण बाकी सगळ्या कविता ऐकायला जर एवढा मोठा मॉब येतो तर ही खूपच समाधानाची गोष्ट आहे. मग जरा प्लीज तारखा पण- जमवा आणि त्याचे प्रयोग करा, कारण आम्हाला तेही ऐकायचंय, कारण नाही, याच्यात नाही, आम्हालाही ते कार्यक्रम मला तरी असं वाटतं की मला खूप शिकायला मिळतं. म्हणजे संदीप, वैभव आणि कविता हा जो कार्यक्रम आहे ना, तो त्याच्यातनं आम्हाला दोघांना खूपच जास्त असे अनुभव आलेत की आम्ही काही ठरवत नाही. मी कुठल्याच कार्यक्रमात यादी ठरवत नाही माझी वाचनाची. त्यामुळे संदीप बरोबरच्या कार्यक्रमात पडदा उघडेपर्यंत हे ठरलेलं नसतं की कुणी पहिली कविता वाचायची, कुठली वाचायची, काय, काही नाही.
आणि इतर वेळी आमचं तसं बोलणं होत नाही. आम्ही दोघंही तसे अलूफ असतो. त्यामुळे असं काही फोनवरती गुड मॉर्निंग आणि फुलं पाठवणे वगैरे, सुविचार, चहाचा कप. जोक्स पाठवणे वगैरे असं काही होत नाही आमच्यामध्ये. त्यामुळे लिहिलेलं नवीन एकमेकांचं सुद्धा आम्ही मंचावरतीच ऐकवतो. मग त्यातनं प्रेरणा मिळते दोघांना. त्यातनं आम्ही नवीन नवीन लिहिते राहतो. त्यामुळे किशोर, स्वानंदची विचार शैली वेगळी, किशोरची शैली वेगळी, संदीप, मी यातनं खूप जास्त शिकायला मिळतं आणि आपलं लेखन अजून थोडं बरं होतं की काय, अशी आशा निर्माण होते. नाही, पण तुझं पुस्तक लवकर येऊ आणि त्याच्या कार्यक्रमाला बोलव. हो, नक्की, येऊ. अर्थातच. आणि सोबतीचा करार आहेच, पण शब्दशास्त्र खूप खूप प्रयोग व्हावेत अगदी, आणि आम्ही ते अगदी. बघायला यावं नक्की, हीच नक्की. मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. Thank आणि you. तुझ्याही चरणी आम्हाला सांग. आता आपल्या खूप सिरियस गप्पा झाल्या, आपण थोडे एक रॅपिड फायर खेळूया तुझ्या बरोबर, असं मी ठरवलं. ते मला अडचणीत आण तू, पण किशोर का संदीप वगैरे असे प्रश्न. मला काय अर्थ आहे म्हणजे तू नको ठरव ना, आम्ही काय विचारणार रॅपिड फायर मध्ये. नाही, असं नाही विचारायचं. विचार. नाही, आम्ही असं नाही करणार, हम्म. कारण तेही आपले मित्रच आहेत सगळे. वैभव जोशी, कवी का गीतकार, तुला कोण आवडतं? कवी. आवडता कवी, एकच नावं सांगायचे का? आत्ताचा का पूर्वीचा? दोन्ही सांगू शकतो. आत्ताच एक. पूर्वीचे अगदी आवडता कवी म्हणजे जे मला जवळचे वाटतात म्हणजे आरती प्रभू. आणि आणि तरुण याच्यामधला कवी मी समकालीन धरतो त्याला, पण तो थोडासा लहान आहे, पण मला समीर सामंत कवी म्हणून खूप आवडतो. तसंच गीतकार, गीतकार मला गुरु ठाकूर, आत्ताचा. आणि आताचा आधीचे? गदिमा. तुला तुझा कॉम्पिटिटर कोण वाटतो? मी स्वतः. ओके. जेव्हा फ्री असतोस तेव्हा काय करतोस? हल्ली रील्स बघत बसतो. रील्स वर एक प्रश्न सुचलाय. या सोशल मीडियावर खूप वेगवेगळे कवी निर्माण झाले, हा. त्यांनी कधी तुझ्याकडनं असं गायडन्स वगैरे हो, घेतात घेतलंय? की घेतात. मला असं वाटतं Genuine वाटतात काही? मला सगळेच जेन्युइन वाटतात. हे बघ, म्हणजे ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतात ती तो त्यांचा सुरुवातीचा काळ असू शकतो. माझ्या पूर्वीच्या कविता काढल्या तर इतक्या बालिश आहेत म्हणजे की मला तोंड लपवायला जागा राहणार नाही. पण तो तुमचा रियाज असतो. आणि सोशल मीडियावरती, विशेषतः फेसबुकवरती, प्रत्येकाला एक अखंड मैफिलीचं स्टेज दिलेलं आहे. तुमच्या पेजवरती किंवा वॉलवरती तुम्ही 24 तास लिखाण करू शकता. किती जण आलेत, किती जण नाही आलेत हा प्रश्न नाहीये. त्यामुळे मला तर त्यातलं खूप खूप चांगले कवी घडताना दिसत आहेत, गझलकार घडताना दिसत आहेत. म्हणजे मी अनेकांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्या लिहिण्यातला बदल दिसतो मला. म्हणजे ते एकमेकांचे ते ओपिनियन्स एक्सचेंज होतात. त्यांचे मग सोशल मीडियावरनं ते बाहेर भेटू लागतात. 4 कवी एकत्र येऊन चर्चा करतात. मी आत्ता एक उपक्रम सुरू केलाय शक्यतांच्या प्रदेशात म्हणून. तर मला अनेकदा जाणं होत नाही, पण 4-5 मुलं आहेत, ओंकार केसकर, चिन्मय केसकर, श्रेयस पाफळे आणि आणखीन 2-3 मुलं आहेत. ते दर गुरुवारी भेटतात. महिन्यातनं 2 गुरुवारी भेटतात आणि आम्ही 3 कविता निवडलेल्या असतात कुठल्याही, ज्याचा आपल्याला लागेल तो अर्थ सगळ्यांनी सांगायचा आणि त्याचा साधक बाधक विचार करायचा आणि ती कविता सर्व अँगल्सने समजून घ्यायची. मग ती कुठल्या हिंदीमधली असली तरी हरकत नाही, मराठीतली असेल, गझल असली तरी हरकत नाही. मग असं ते बाहेर ऑफलाईन पण ॲक्टिव्हिटी सुरू होते. म्हणजे मी तरी सुरू केली आहे की हळूहळू ती मोठ्या प्रमाणावर, म्हणजे किरण यज्ञोपवीत आपला जो आहे त्यांनी आणि शुभांगी मावशीने ज्योत्स्ना भोळेमध्ये आम्हाला जागा दिली आहे की तुम्ही तिथे बसा, हॉटेलात कशाला बसता, असं तो महाराष्ट्र कल्चरल सेंटर अशा मागे उभं राहत आहे. आणि ही सगळी फक्त अभ्यासाचीच हे आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीच नाही. त्यामुळे फक्त माझा आत्ता तरी हे आहे की 10-15 लोकांच्या वरती नाही भेटायचं, म्हणजे मग सगळ्यांची मतं मांडायला अवकाश मिळेल आणि सगळ्यांचं समजून घेता येईल मत असं. तर ही मंडळी लिहितात, भेटतात आणि मी खूप पॉझिटिव्हली बघतो हे सगळ्याच गोष्टीकडे. तर ते फेसबुकवरती, सोशल मीडियावरती लिहिणारे लोक
पण तुझी रील्स बघतोस ती कोणाची बघतोस मग? असं घेतील ते रॅन्डम? मी महेश बाबूचे सिनेमे बघतो, म्हणजे त्याचे जे काही काही क्लिपिंग असतात, सीन्स असतात, ते मी बघतो, खूप बघतो. इतकं आवडतो? दॅट इज माझ्यासाठी ते स्ट्रेस बस्टर आहे. ओके. आणि मग माझा भाषेचा पण अभ्यास होतो त्या निमित्ताने. थोडे थोडे संवाद कळू लागलेत आता. आणि नाहीतर मग मी यूट्यूब ह्याचे पॉडकास्ट बघतो. म्हणजे TRS बघतो मी, बिअर बायसेप्स बघतो. आणि मुशायरे ऐकतो खूप. हा. आणि कवींचे जे काही यूट्यूबवरती आहेत, अहमद फराज ऐकतो, कुमार विश्वास ऐकतो. सगळे मुशायरे जे दुबईमध्ये होतात, इकडे होतात, ते ऐकतो. सगळ्या कार्यक्रमांना जातो पुण्यातल्या. मी रिकामा असलं की आपल्या नाटकाला मी आलो नाही, तुमच्या नाही आपल्या आपल्या म्हणलं मी. हा 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 आमच्या नाटकाला आला नाहीये. आमच्या मी एक नाटकाची गाणी, हा. दिलगिरी व्यक्त करतो की मर्डरवाले कुलकर्णी या नाटकासाठी मी 4 गाणी लिहिली, ज्याच्यामध्ये वैभव मांगले सर आणि भार्गवी यांचे प्रमुख यांच्या भूमिका आहेत. नाटक अत्यंत अप्रतिम आहे आणि चालू आहे जोरात, पण 100 प्रयोग झाले तरी माझ्या तारखा त्यांच्याशी जुळलेल्या नाहीत आणि मी अजून ते नाटक पाहिलेलं नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. तर मी बाकीच्या कल्चरल शोजना जातो. म्हणजे परवाच मी सलीलचा बाकी बाबा आणि मी कार्यक्रम बघितला. पण अप्रतिम. कोणाला स्टॉक करतोस? नाही. स्टॉक नाही करत. मी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करताना कॉमन फ्रेंड्स कोण आहेत बघतो, आणि जे नॅचरल आहे, आणि ऍक्सेप्ट करतो. आणि मी त्यांच्या प्रोफाईलवर पण जात नाही की ही व्यक्ती कुठल्या शहरात राहते, काय राहते. मला तसं कधी कुतूहलच वाटत नाही. आपण मित्र झालो तर कधी ना कधी गाठ पडेल. मग पुन्हा काय करिअर काय आहे आणि आपल्या काही फायद्याचं आहे का, म्हणजे एकत्र काही आपण करू शकणार आहोत का, कोणी आर्ट फील्डमधले आहेत, असं कधीही प्रोफाईल बघितलं जात नाही कोणाचंच. सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते तुला? कविता सुचणार नाही याची. तुला स्वयंपाक करता येतो? अजिबात नाही. चहा पण येत नाही. आतापर्यंत मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट? एक कशी निवडणार? एखादी. किंवा मग वर्स्ट? काही ट्रोल केलंय किंवा काही? खूप झालं ट्रोलिंग. भिकारी लिहितो. असं लिहिलंय? हा. ओके. पण ते ओपिनियन आहे त्यांचं, असं वाटू शकतं. आपल्याला सुद्धा कितीतरी कलाकार, म्हणजे आपण म्हणत नाही, भाषा काही असेल पण व्यक्त होण्याची, पण आपल्या पण मनात येऊन जाते की काय नाही, याला जमत नाही यार, म्हणजे याचं. आणि कदाचित बोलण्यात तथ्य अजून आपल्याला जमलेलं नसू शकतं. ते आपण त्याच्या शोधात निघायचं. खूप मनापासून, आणि थोडी फास्ट नाही दिलीस उत्तर, पण ठीक आहे, पण मनापासून दिलीस उत्तर, आणि मी तुला खूप कोड्यात टाकलं नाही, पण तू आमच्या कार्यक्रमाला आलास आणि आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास, पण आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट. अरे वा, हे मला माहित नव्हतं. जास्त असतं, मग आपल्याला बरं वाटतं असं गिफ्ट मिळालं. प्लीज तू बघते, तुला आवडतंय. फुलं आणि मंडळी त्यांनी तुला ऍक्च्युली पाठवला होता मागे टी-शर्ट, त्यांनी. वा, 101% पुणेकर. खरं तर नसून, पण ठीक आहे. नाही, मी गमतीसाठी म्हणतो, कारण मला सोलापूरचा प्रचंड अभिमान आहे आणि माझं प्रेम आहे सोलापूर म्हणजे. परंतु पुण्याने मला खूप काही दिलं, म्हणजे आणि दिलं म्हणून नाही, पण मी इथला झालोच आहे. फक्त कधी कधी संदीप आणि मी थट्टेसाठी स्टेजवरती तू पुण्याचा मी सोलापूरचा असं भांडण करतो. आणि हे जोवीस क्लिनिक म्हणून आहे मुंबईचं, हो. आणि ज्या चेहऱ्याची आणि तुझी काळजी घेण्यासाठी. अरे बापरे, मी असं काही करत नाही, पण तरी नाही, आता करीन, यांनी पाठवलं. वा, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि लवकरच तुझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटू आणि नाटकाच्या निमित्ताने. या नक्की. तू आणि मोहित आज इथे आलात, माझ्या घरी आलात त्या निमित्ताने, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि आपण मित्र असल्यामुळे असं काही मुलाखत देतोय असं वगैरे वाटलं नाही, तरी सुद्धा अनावधानाने आम्ही खूपच मैत्रीपूर्ण याच्यात बोलत होतो. काही चुकलं असेल तर सर्वांची माफी मागतो, आणि पुन्हा कुठल्या तरी कार्यक्रमात भेटूया. थँक्यू सो मच.